सेकंड राऊंडची लास्ट मॅच. पहिला पुकार नवकुमार मुद्रे विरोधात सोमजाई सांगवी. न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित ही स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 श्री शरद रघुनाथ बडेकर यांच्या वतीने आणि या रकमेमध्ये आणखी भर पडले. 5,000 रुपयांचं अतिरिक्त पारितोषिक मात्र देण्यात आलेले केतनजी बडेकर, कल्पेशजी बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 श्री संदीप मनोहर ठाकरे यांच्या वतीने आणि त्यामध्ये आणखी 2,000 रुपये आम्हाला दिलेत सन्माननीय पप्पू शेठ गुरव, संदीप शेठ गुरव यांच्या वतीने, म्हणजे एकूण अनामत रक्कम 12,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 श्री विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीने आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 श्री सतीश दत्तात्रय श्रीखंडे साहेब यांच्या वतीने. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड खेळाडू श्री केतन चंद्रकांत बडेकर यांच्या वतीने आकर्षक चषक आणि कुमार प्रतीक देवीदास भालेकर यांच्या वतीने पब्लिक हिरोसाठी आकर्षक ट्रॉफी. चांगली पकड जानमान पोशीर संघाकडून. जानमान बेंडसे संघातील विश्वास कडू या खेळाडूसाठी पारितोषिक आहे. दत्ता भैरव दगडू ग्रुपचे विकास बडेकर यांच्या वतीने विश्वास कडू याने सुपर रेड मारली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. कबड्डी खेळ जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये. शरीराची लवचिकता ही फार महत्त्वाची आहे. वॉर्मअप करणं तितकंच महत्त्वाचं आहे. फिटनेस महत्त्वाचं आहे. रुपेश मस्कर नामवंत खेळाडू हलिवली संघाचा चढाई करतोय. जर्सी नंबर 2 आकाश कोंडिलकरची यशस्वी चढाई जनमान पोशीर संघाकडून उंबरवाडीच्या विरोधात.
न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित ही स्पर्धा कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन अनेकांचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना जनमान पोशीर संघाला मिळालेले गुण 9, उंबरवाडी संघाला मिळालेले गुण 3. 6 गुणांची आघाडी जनमान पोशीर संघाकडे. दोन्ही कर्णधारांना सूचित करतोय 6 गुणांची आघाडी जनमान पोशीर संघाकडे. मैदान क्रमांक 2 वर शेवटचा दुसऱ्या फेरीतील सामना अंतिम पुकार नवकुमार मुद्रे विरोधात सोमजाई सांगवी. सोमजाई सांगवी विरोधात नवकुमार मुद्रे. तिसरा आणि अंतिम पुकार. मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारी पहिली क्वार्टर फायनल उपउपांत्य फेरीची पहिली लढत जनमान टाकवे विरोधात नेताजी संघ वदप. दुसरा पुकार. खरं तर न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवलीची कबड्डीची स्पर्धा चालू आहे. परंतु मगाशी मी स्टेजवरती पाहिले तर जे आमचे ग्रामस्थ होते गावातील, मला असं वाटलं यूट्यूब चॅनलवरती कबड्डी पाहतात की काय. मग मी त्यांना सजेस्ट करत होतो पाहता कशाला, समोरच आहे. ते दामतची स्पर्धा पाहत होते. कारण दामतला जी क्रिकेट स्पर्धा चालू आहे तिथे किरवली संघ खेळतो आणि किरवली संघाने पहिला राऊंड मारला. अभिनंदन किरवली संघाचं. पाच चेहऱ्यावरती खुशी आहे सगळ्यांच्या. जिंकले. आकाश कोंडिलकरची चढाई आणि गुणांची कमाई 3. सुपर रेड पटकावले ते आकाश कोंडिलकरने. बंधू भालेकर यांच्या वतीने आकाश कोंडिलकर साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. सुपर रेड साठी ते पारितोषिक होतं 5000 रुपये. आम्हाला पहिल्या क्रमांकामध्ये भर मिळाले ते केतन बडेकर, कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्याकडून. पप्पू शेठ गुरव यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी अधिक 2000 अशी पारितोषिक आहेत. अनेकांचं सहकार्य आम्हाला लाभलंय. सर्वांचं स्वागत. बंधू भालेकर साहेब यांनी सुपर रेड साठी 500 ठेवले होते पारितोषिक, ते पटकावले जीवन कोंडिलकरने.
आकाश कोंडिलकरने. जीवन सध्या कोच आहे. तो जो रेलिंग वरती भार दिलेला पूर्णच्या पूर्ण पट्टा पोशिरीचा आहे. फक्त भार देऊ नका, खालच्यांचा विचार करा, तिकडे जे बसलेले आहेत त्यांचा. नवकुमार मुद्रे आणि सांगवे. नवकुमार मुद्रे आणि सांगवे आपण तयारीत राहा. बंधू भालेकर उद्योजक यांच्या वतीने आणखी एक पारितोषिक. एका चढाईमध्ये जो खेळाडू 4 गुणांची कमाई करेल चढाईपट्टू, त्या खेळाडूला बंधू भालेकर उद्योजक यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. किरवली म्हटल्यानंतर पारितोषिकांची खैरात. बरं झालं पहिली कबड्डी किरवलीनेच घेतली. खेळाडू घरी जाताना भरभरून घेऊन जातील. आत्ता 12 वाजून आणखी वाजले नाही. 12 नंतर आणखी अनाउन्समेंट होतील. 12 झाले. चला, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. कारण आजची 26 जानेवारी आहे. सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मुद्दामून म्हटलं सर्व भारतीय नागरिक. मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना, तिसरा आणि अंतिम पुकार. उपउपांत्य फेरीची पहिली लढत, जानमान टाकवे विरोधात नेताजी संघ वदप. तिसरा आणि अंतिम पुकार. क्वार्टर फायनलची पहिली लढत असेल नेताजी संघ वदप विरोधात जानमान टाकवे. आणि मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघांना सूचित करतोय आपण लवकरात लवकर या. सेकंड राऊंडची लास्ट मॅच, नवकुमार मुद्रे विरोधात सोमजाई सांगवे. शेवटचा पुकार. केतन बडेकर. केतन बडेकर. केतन बडेकर.
सन्माननीय रवी चंद्रकांत बडेकर यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा. नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी मैदान क्रमांक 2 वरती तुम्हाला यायचंय. हा यस संदीप गरत अर्थातच बाळा गरत यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. बाळा गरत एक जुने जाणते ज्येष्ठ कबड्डीपट्टू. बाळा गरत एक काळ त्यांनी मुद्रे संघाकडून गाजवलाय. बाळा गरत यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सावकाश. पहिली उपउपांत्य फेरीची लढत जानमान बेंडसे माफी असावी जानमान टाकवे विरोधात नेताजी संघ वदप. नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबा. शेवटची 2 मिनिटात सामना संपायला. हरिभक्त परायण दत्तात्रेयजी श्रीखंडे महाराजांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं देखील. केशवजी बडेकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हरिभक्त परायण दत्तात्रेयजी श्रीखंडे महाराजांचा सन्मान करावा. हरिभक्त परायण दत्तात्रेयजी श्रीखंडे महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. उत्कृष्ट चढाई. त्या खेळाडूचं नाव लिहून घ्यायचे. आराम आराम कच. आरामात आरामात जरा सावधानतेने खेळा. ग्राउंड क्रमांक 2 वरती पोशीर वर्सेस उंबरवाडी यामध्ये पोशीर हा संघ 10 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. ग्राउंड खाली करायचे. स्वयंसेवकांनी ग्राउंड खाली करायचे. कबड्डीचा सन्मान करा मित्रांनो. चला नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी. नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी.
चला पराभूत संघ उंबरवाडी आपला प्रतिनिधी पाठवा सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी. हा सुपर रेड कोणी पटकावली आणि 4 गुणांची कमाई कोणी केली. ग्राउंड क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना नवकुमार मोदरे वर्ष सोमजाई सांगवी. हॅलो, ज्या प्रकारे आता ग्राउंड क्रमांक 2 वरती हुल्लडबाजी झाली तशी हुल्लडबाजी किरवलीच्या सामन्यांमध्ये चालणार नाही. संघ जागेवर बाद केला जाईल, कुठली सभा ऐकली जाणार नाही. खेळाडू आहात, खेळाडू सारखेच खेळा. तुमच्यासाठी आम्ही मॅच भरवल्यात, तुमच्यासाठीच आम्ही मॅच भरवल्यात. तरी हुल्लडबाजीमुळे मॅच होत नाहीयेत, तर त्याची फक्त जाणीव ठेवा. तुमच्यासाठीच मॅच आहे, त्या खेळाचा आनंद घ्या. चला नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी. नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी सर्व संघांना सूचित करतोय आणि त्यांच्या पाठीराख्यांना कबड्डी चालू झाले, कबड्डीला पुढे चालू ठेवायचं असेल तर सहकार्य करा, नाही तर परत कबड्डी बंद होईल. चला पब्लिकनी सहकार्य करा आणि संघाने देखील सहकार्य करा. चला सोमजाई सांगवी आणि नवकुमार मुद्रे या त्वरित या. नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी लवकरात लवकर मैदानात या. उंबरवाडीचा प्रतिनिधी आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मंचावरती या. उंबरवाडीचा प्रतिनिधी नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी आपण लवकरात लवकर या मैदानात. मी विनंती करतोय स्वयंसेवक आपण संपूर्ण क्रीडांगण मैदान क्रमांक 2 आखून घ्या. पोशीर संघाचा कर्णधार सुपर रेड कोणी मारली. सुपर रेड मगाशी पंच आकाश कोंडिलकरने शेवटची रेड कोणी मारली. पोशीर संघ 4.4 गुणांची कमाई. दोन्ही खेळाडूस रेडर बंधू भालेकर उद्योजक यांच्या वतीनं पारितोषिक आहे. आकाश कोंडिलकरने सुपर रेड मारली. 500 रुपयांचं कॅश प्राइज. बंधू भालेकर 4 गुणांची कमाई केली. रोशन आपण या मंचावरती आणि जीवन आपण या माफी आकाश कोंडिलकर या आपण मंचावर. बाबू भालेकर टेसी संपर्क साधत आहे. बाबू भालेकर. नवकुमार मुद्रे आपण लवकरात लवकर मैदानात या. आपला प्रतिस्पर्धी संघ सोमजाई सांगवी उपस्थित झालेले आहे. नवकुमार मुद्रे जनमान पोशीर संघाचा आकाश कोंडिलकर आणि त्यानंतर रोशन या दोन्ही खेळाडूंना विनंती आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. बाबू भालेकर यांच्या वतीने आपण इथे पारितोषिक सुपूर्द करतोय. बंधू भालेकर आकाश कोंडिलकरचे 500 प्राइज आणि रोशनसाठी 1000 एकूण 1500 रुपयांचं पारितोषिक आपण बंधू भालेकर यांच्या वतीने बंधू भालेकर उद्योजक यांच्या वतीने 1500 रुपयांचं पारितोषिक. दोन्ही पारितोषिक आपण रोशनकडे सुपूर्द करतोय. दोन्ही बंधुराज आहेत. चला नवकुमार मुद्रे लवकरात लवकर या. हा यस आले.
तुमची पब्लिसिटी करत होतो. ग्राउंड क्रमांक 2 चे पंच मैदान क्रमांक 1 वर नवकुमार मुद्रे संघ इथे उपस्थित झालाय. पहा तुमच्यासाठी पारितोषिक आलंय. पप्पू शेठ गुरव, संदीप शेठ गुरव यांच्या वतीने सुपर रेड मारणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 500 रुपयांचं कॅश प्राइज. बंधू वालेकर यांच्या वतीनं सुपर रेड साठी 500. पुढचा सामना जनमन टाकवे विरोधात नेताजी संघ वदप. मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारी पहिली उपउपांत्य फेरीची लढत, क्वार्टर फायनलची तिसरा आणि अंतिम पुकार. स्कोर शीट पराभूत संघ आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मंचावरती या. पराभूत संघ मैदान क्रमांक 1 वर संपन्न झालेला सामना हलिवली संघ 8 गुणांनी विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत जनमान बेंडसे संघाला विनंती आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या.